जर अन्याय होत असेल तर हाच मितभाषी पॉलिटिकल लीडर किती अग्रेसिव्ह होऊ शकतो ते. कमिटमेंट दिलेलं आहे, कंप्लीशन दिलेलं नाहीये, त्याविषयी त्या लोकांना काही परमिशन मिळत नाही, कमर्शियल रेटनी बिलं दिले जात आहे, त्याच्यासाठी आपल्याला हा निर्णय घेणं गरजेचं आहे. पूर आल्यानंतर त्यावेळेस ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन ही आखण्यात आली. ब्ल्यू लाईनमध्ये कुठलंही कन्स्ट्रक्शन करायचं नाही, रेड लाईनमध्ये फर्स्ट फ्लोअरला कन्स्ट्रक्शन करायचं असं त्यांनी परमिशन दिलं. पण कालांतराने काय झालं की ज्या लोकांनी ऑलरेडी कमिटमेंट घेतलेले होते त्यांना कंप्लेशन मिळत नव्हतं. ते कंप्लेशन मिळालं नाही, त्यामुळे त्या सर्व नागरिकांना कमर्शियल रेटनी पाणीपट्टी असेल, लाईट बिल असेल, घरपट्टी असेल, हे सगळं कमर्शियल रेटनी चालू असताना त्यांना मोठ्या प्रमाणात भूर्दंड सोसावा लागत होता. त्यासाठी आम्ही अनेक प्रकारे महापालिकेमध्ये आंदोलनं केले आणि पूररेषेचा प्रश्न 3 वर्ष चालला. त्यामध्ये आमच्याबरोबर काही सदस्य असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सर्वांनी महासभेमध्ये वारंवार आंदोलनं केले आणि एक कमिटी स्थापन झाली. त्या कमिटीचा ज्यावेळेस 3 वर्ष झाले त्याचा निर्णय लागत नसताना त्यावेळेस आम्ही कमिटीचा राजीनामा दिला आणि संघर्षाचं पुन्हा एकदा सर्व नागरिकांना, शहरातल्या सराफ बाजार असतील, सर्व नाशिक पूररेषेतील सर्व बाधित लोकांना आम्ही घेऊन जेव्हा आंदोलन करायचं ठरवलं त्याच वेळेस महापौरांनी महासभा बोलवली आणि त्याच्यामध्ये हा पूररेषेचा निर्णय आम्ही चांगल्या प्रकारे लावण्यात यशस्वी झालो.